अजित पवार भाजपची चर्चा केल्याशिवाय राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाचा निर्णय घेतील का? राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या या सगळ्या चर्चांवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। राष्ट्रवादीने निर्णय घेण्याच्या आधी आमच्यासोबत चर्चा करावी असं देखील फडणवीसांनी म्हटलंय। विलीनीकरणाची तारीख ठरली असती तर दादांनी आम्हाला सांगितलंच असतं। अशा पद्धतीच्या कोणत्याही तारखेची आम्हाला माहिती नसल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं आहे। तर या विलीनीकरणाच्या चर्चांवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले आपण बघूया। असं आहे की या संदर्भात मी एवढंच सांगतो की चर्चा कुठलीही अंतिम स्टेजला जर गेली असती तर अजितदादांनी आम्हाला सांगितलं असतं, आमच्याशी चर्चा केली असती। कुठली तारीख जर ठरली असती तर ते आमच्या सरकारमध्ये आहेत आणि सरकारमध्ये आमच्याशी शेअर न करता ते असा निर्णय घेऊ शकतील का? त्यामुळे आता पवारसाहेबांचं त्यांचं काय बोलणं झालं, कोणाचं त्यांचं काय बोलणं झालं मला याची कल्पना नाही। आमच्यापुरतं मी सांगतो की अशा प्रकारच्या तारखेची माहिती आम्हाला नाही। आज दोन वेगवेगळे पक्ष झालेले आहेत। शरद पवार साहेबांचा पक्ष आहे, अजित पवार साहेबांचा पक्ष आहे। आता अजित पवार साहेबांच्या पक्षाने हा निर्णय घेतला की आमचं नेतृत्व हे सुनेत्राताईंनी करावं आणि त्यांनी हा निर्णय घेतला की सुनेत्राताईंनी नेतृत्व करण्याकरता शपथविधी करावा। त्यांनी सुनेत्राताईंना सांगितलं, सुनेत्राताईंनी त्या ठिकाणी तो शपथविधी केला। त्यामुळे हा निर्णय सर्वस्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे। आमची पहिल्या दिवशीपासून ही भूमिका आहे की आमचे साथीदार कोण आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार यांच्या नेतृत्वातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष। त्यामुळे आमच्या साथीदारांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाच्या पाठीशी उभं राहणं ही आमची जबाबदारी आहे। ती जबाबदारी आम्ही कालही केली, आजही करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।